गगनबावडा तालुक्यात रखडलेल्या पावसानं अखेर हजेरी लावली खरी, मात्र पहिल्याच पावसानं शेतकऱ्यांच्या चिंतेत प्रचंड वाढ केली आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह 2 दिवस पडलेल्या पहिल्याच जोरदार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागांमधील ऊस भुईसपाट झालाय। आधीच पाण्याची प्रतीक्षा आणि त्यातच आता हातातोंडाशी आलेलं ऊसाचं पीक पहिल्याच पावसात आडवं झाल्यानं गगनबावड्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। यंदा गगनबावडा तालुक्यात पावसानं मोठी ओढ दिली होती। उन्हाचा कडाका आणि पाण्याच्या उपलब्धतेअभावी ऊस पिकं आधीच कोमेजून गेली होती। शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत होते। अखेर पावसाचं आगमन झालं, पण पाण्याचा मोठा खंड पडल्यामुळं ऊसाची मुळं आधीच कमकुवत झाली होती। त्यात जोराचा वारा आणि पहिलाच पाऊस सहन झाला नसल्यानं शेतातील उभा ऊस जमिनीवर लोळत आहे। भुईसपाट झालेल्या ऊसाला उंदीर आणि इतर किडींचा फटका बसण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे शेतकरी संकटात सापडणार आहे। ऊस जमिनीवर पडल्यानं त्याची पुढील नैसर्गिक वाढ थांबते आणि वजनात घट होते, त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक तोटा होणार आहे। आडवा झालेला ऊस तोडताना मजुरांना मोठा त्रास होतो, त्यामुळे तोडणी खर्च वाढतो, त्याचाही फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे। पहिल्याच पावसानं गगनबावड्यातील शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। पुढील वादळी वाऱ्यासमोर ऊसाचा टिकाव कसा लागणार हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। कृषी विभागानं आणि प्रशासनानं तात्काळ या भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त ऊस पिकांचे पंचनामे करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।